श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, मकर संक्रांती जवळ चाललेली आहे. मकर संक्रांतीच्या माहितीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत, तर आवर्जून ते तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांतीनंतर आपल्याला बोरनाणं हा एक बालसंस्कार आपल्या लेकरांवरती करावयाचा असतो. तर हा बालसंस्कार कधीपासून करतात, त्याच्या मागं म्हणजे आध्यात्मिक काही कथा आहे का, किंवा शास्त्रीय काय कारण आहे, किंवा बोरनाणं हे किती वर्षापर्यंतच्या लेकरांसाठी आपण करायला हवं, ते केल्याने त्याचे फायदे काय होतील आपल्या बाळाला, या सर्व माहितीचा सविस्तर व्हिडिओ आजचा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तर मैत्रिणींनो, बोरनाणं हा बालसंस्कार आत्ताच नाही तर द्वापार युगापासून हा संस्कार केला जातो. तर सगळ्यात पहिल्यांदा यशोदा मातेने आपल्या कान्हावरती म्हणजे आपल्या श्रीकृष्ण भगवानावरती हा बालसंस्कार केलेला आहे. तर मैत्रिणींनो, आपण नेहमीच पाहिलेलं आहे की आपण ज्या काही धार्मिक गोष्टी करतो, ज्या काही आध्यात्मिक गोष्टी करतो, त्यामागं शास्त्रीय अधिष्ठानाची बैठक सुद्धा आहे. तर यामागं सुद्धा म्हणजे ह्या बालसंस्कारामागं सुद्धा शास्त्रीय अधिष्ठान आहे. तर हे द्वापार युगापासून ही परंपरा चालत आलेली असतागत आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. बोरनाणं हे यशोदा मातेने श्रीकृष्णावरती पहिल्यांदा केलं. तर कारण काय, तर किंकरासूर नावाचा राक्षस होता, त्या राक्षसापासून श्रीकृष्णाचं रक्षण व्हावं यासाठी हा नंदलाल आणि यशोदेने संस्कार केलेला आहे. कारण कंसाने म्हणजे अनेक अशी राक्षस श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवलेली होती आणि सतत हे चक्र चालूच राहायचं. एकामागून एक राक्षस श्रीकृष्णाच्या वधासाठी यायचा आणि त्याच्यावरती श्रीकृष्णाचा विजय व्हायचा, म्हणजे श्रीकृष्ण त्या राक्षसाला मारून टाकायचे. तर असंच काही लोकांनी म्हणजे यशोदा मातेला सांगितलं की सतत जे हे राक्षस येतात, किंवा आता जो किंकरासूर नावाचा जो राक्षस आहे तो आता श्रीकृष्णाला मारायला येणार आहे, तर मग श्रीकृष्णाचं रक्षण व्हायला हवं. त्या रक्षणासाठी जर तू हा संस्कार केला तर निश्चितच श्रीकृष्णाचं रक्षण होईल. आणि कुठलेही आई वडील म्हटले की आपल्या बाळाला जर कुठलं संकट असेल तर कुठल्याही गोष्टी करायला तयार होत असतात. मग त्यामागे शास्त्रीय कारण असो अथवा आध्यात्मिक कारण असो किंवा कुठलंही कारण नसो, परंतु शेवटी आपल्या बाळासाठी काहीही करायला तयार होते. त्याच पद्धतीनं यशोदा मातेने म्हणजे सगळ्यांच्या सांगण्यावरून हा बालसंस्कार पहिल्यांदा श्रीकृष्णावरती केलेला आहे आणि आजतागत ही प्रथा आजपर्यंत चालूच आहे. तर आता आपण जाणून घेऊया बोरनाणं म्हणजे काय. हे झालं द्वापार युगाची कथा झाली, पण बोरनाणं का करायचं असतं याबद्दल बोलूयात. तर बोरनाणं म्हणजे एक असा बालसंस्कार आहे की जो ऋतू बदलाला आपल्या बाळाला सक्षमतेनं सामोरं जाता यावं यासाठी हा संस्कार केला जातो. कारण आपल्या निसर्गामध्ये ऋतू बदलानुसार वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या निसर्गाने एवढा म्हणजे आपल्याला समृद्ध बनवलेला आहे की आपल्याला म्हणजे खाण्यासाठी असे एवढ्या प्रकार आपल्याला निसर्गाने दिलेले आहेत की जे खाण्यातून आपलं शरीर हे सदृढ बलवान बनतं. आणि जे काही निसर्गामध्ये बदल होतात तर त्या बदलाला अनुरूप असे काही पदार्थ बनवलेले असतात, किंवा ते पदार्थ आपण जर ग्रहण केले की ते पदार्थ जर आपण खाल्ले तर निश्चितच आपलं शरीर हे सदृढ बनतं. आणि सदृढ शरीर असेल तर आपण कुठल्याही गोष्टीवरती मात करत असतो. मग त्यामुळं आपल्याला म्हणजे असं म्हणतात, हेल्थ इज अ वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती आहे. त्याच पद्धतीनं म्हणजे निसर्गाने जे आपल्याला भरभरून दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचा आस्वाद आपण घ्यायला हवं, की जेणेकरून आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती म्हणून त्या आरोग्याचं आपल्याला जतन करता यावं किंवा जतन करता येतं. त्यामुळे हे निसर्गाने जे मुबलक प्रमाणात आपल्याला दिले तर ते मुबलक प्रमाणात आपण खायला सुद्धा हवं. सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण आहात, परंतु तुमचं शरीरच जर तुमची साथ देत नसेल तर अशा वेळेस त्या सगळ्या गोष्टींचा काहीच फायदा नसतो. आणि मोठ्या प्रमाणात संपत्ती आहे पण शरीर यष्टी चांगली नसेल तर अशा वेळेस सुद्धा त्या संपत्तीचा सुद्धा फायदा किंवा उपभोग आपल्याला घेता येत नाही. त्यामुळं आपलं शरीर खूप महत्वाचं आहे आणि ते शरीर आपल्याला निसर्ग बदलानुसार सक्षम ठेवायचं आहे. तर ते निसर्ग बदलानुसार सक्षम ठेवण्यासाठी जे काही निसर्गाने दिलेलं आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात खायचं आहे, की जेणेकरून त्या
ते खाल्ल्यामुळं आपलं शरीर निश्चितच सदृढ आणि बलवान बनतं, म्हणून हा बालसंस्कार केला जातो. असं म्हणतात की शास्त्रीय कारण कुठलीच माहिती जरी नसली तरी आध्यात्मिक कारण माहिती असतील तर त्या धार्मिक गोष्टींना घाबरून माणूस ते संस्कार किंवा त्या गोष्टी आपण आवर्जून करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक आपल्या मनामध्ये भीती असते की खरंच आपण जर नाही केलं तर निश्चित आपल्या बाळाला काही होईल का, किंवा बाळाच्याच बाबतीत आहे असं नाही, तर एक मनामध्ये जेव्हा आपल्याला भीतीचं घर होतं तर त्यावेळेस आपण त्या सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणून एक शास्त्रीय कारणामागं एक धार्मिक अधिष्ठान सुद्धा प्रत्येक गोष्टीला दिलेलं असते. कारण आपण शास्त्रीय गोष्टींचा अभ्यास पूर्ण केलेला नसेल तर आपण त्या धार्मिक गोष्टीला अनुसरून तरी त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्या दोघांची सांगड घालून प्रत्येक संस्कार किंवा प्रत्येक विधी आपण करत असतो. बोरनानं संक्रांतीच्या काळात, कारण संक्रांत हा आपण सूर्याला समर्पित असा दिवस असं म्हणतो, कारण सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, उत्तरेकडे थोडा थोडा सरकत असतो, त्यामुळे ह्याला उत्तरायण सुद्धा म्हणतात. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलंच आहे. तर हा काळ जो आहे तो तेजोमय काळ म्हणून ओळखला जातो. तेजोमय काय म्हणजे काय, तर ब्रह्मांडातल्या सगळ्या ज्या तेजस्वी ऊर्जा असतात किंवा जे दैवीय शक्ती असते मोठ्या प्रमाणात या काळामध्ये रथसप्तमी पर्यंत हिचा निवास असतो किंवा रथसप्तमी पर्यंत ती राहते. कारण दिवस हा कणाकणाने वाढत असतो. म्हणजेच काय, तर जास्त काळ म्हणजे कणाकणाने दिवस वाढतो, याचा अर्थ काय, तर जास्त काळ सूर्यप्रकाशात आपण राहतो, जास्त काळ प्रकाशामध्ये राहतो. त्यामुळं म्हणजे जे साधू लोक असतात त्यांच्यासाठी हा काळ खूप उत्तम मानला जातो. कारण ह्या काळामध्ये ब्रह्मांडातल्या सगळ्या तेजस्वी ऊर्जा म्हणजे प्रज्वलित होत असतात. त्यामुळं हा साधनेचा काळ म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि ह्या काळामध्ये एक सात्विकता निर्माण होते. जसं आपण म्हणतो की जिथं अंधार आहे तिथं अपयश असतं आणि जिथं प्रकाश असतो तर ते यशाचा मार्ग आपल्याला दाखवत असतो. त्याच पद्धतीनं म्हणजे सूर्याचा प्रकाशात मोठ्या प्रमाणात विस्तारलेला असतो, त्याच्यामुळं ह्या काळामध्ये एक सकारात्मकता जास्त वाढलेली असते. त्यामुळं आपल्याला ह्याच काळामध्ये हा बालसंस्कार करतो आणि ह्या काळामध्ये नवीन आलेल्या पिकाचा कापणीचा काळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. म्हणजे निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिलेलं आहे ते आता आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात खायला भेटतं. हा काळ खूप महत्वाचा मानला जातो आणि ह्याच काळामध्ये मग आपण बोरनानं हा बालसंस्कार करतो. हा बालसंस्कार कधीपासून कधीपर्यंत आणि कुठल्या वयाच्या लेकरांवरती करायचा आहे, तर हा बालसंस्कार आपल्याला संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता. ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही हा बालसंस्कार करू शकता. म्हणजे 1 वर्षापासून ते 5 वर्षाच्या लहान बाळावरती, मग ती मुलगा असो अथवा मुलगी, कुठलंही बाळ असो, त्या बाळावरती आपल्याला हा बालसंस्कार करायचा आहे. हा बालसंस्कार करताना म्हणजे आपण जे संक्रांतीचं वाण तयार करतो, जे आपण सुगड्यांमध्ये जे वाण टाकतो, जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, तर काय दिलेलं आहे निसर्गाने, तर आपल्याला फळं दिलेली आहेत, पालेभाज्या फळभाज्या मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहेत. तर त्यातला आपल्याला बोर, पेरू, ऊस, ओला हरभरा आणि भुईमुगाच्या शेंगा आणि गुळ आणि तिळाचे जर लाडू बनवले तर अतिउत्तम, ते लाडू किंवा रेवडी, हे सगळे पदार्थ जे आपण सुगड्यामध्ये घालतो ते सुगड्यातले सगळे पदार्थ आपल्याला म्हणजे या बोरनानं ह्या बालसंस्कारासाठी आवश्यक असतात. हे सगळं आपण संक्रांतीच्या निमित्ताने सगळं एकत्र केलेलंच असतं, तर ते ह्याचा वापर करून आपल्याला बोरनानं हा संस्कार करायचा आहे. तर हा तो कसा करायचा आहे, तर त्यासाठी एक मॅट टाका किंवा एक स्वच्छ सतरंजी टाका, त्याच्यावरती पाट ठेवा, त्या पाटावरती आपल्याला थोडंसं गव्हाणी किंवा तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपल्या बाळाला बसवायचे. तर बाळासाठी जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे आणले तर अतिउत्तम. आपण एरवी वर्षभरामध्ये कधीही कुठल्याही सणाला कुठल्याही खरेदीच्या वेळेस आपण काळा रंग थोडंसं टाळतो. काळा रंग हा नकारात्मकता पसरवणारा रंग असल्या कारणानं आपण शक्यतोपर्यंत असं म्हणतो की काळा रंग वापरायचा नाही, त्यामुळे आपण घेतच नाही. परंतु मकर संक्रांती हा सण असा आहे की ह्या सणाच्या दिवशी सुवासिनींनी सुद्धा काळी साडी घातली तरीही चालतंय. तर ती काळी साडी घालण्यामागं काय कारण आहे या माहितीचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, आवर्जून पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काळा रंगाचं महत्त्व या दिवशी का आहे ते. तर यालाच अनुसरून आपण काळ्या रंगाची कपडे आपल्या बाळाला घ्यायची आहेत. जर तुमच्याकडे म्हणजे आता कपडे घ्यायची तुमची इच्छा नसेल तर जे काही नवीन ड्रेस असेल तर तो नवीन ड्रेस घातला तरीही चालतो, पण शक्य असेल तर आपण काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी करायचे आणि तेच आपल्या बाळाला घालायचे. त्यासोबतच एक हौशेचा भाग म्हणून आता सध्या म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला
हलव्याची दागिने भेटतात. काटेतिळापासून जी दागिने बनवली जातात तर ते दागिने आता मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल होतात. जर म्हणजे आवश्यक वाटत असेल किंवा तुम्हाला जर म्हणजे हौशेपोटी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्यात पण ह्या लागतीलच असं काही नाही, कारण हा डेकोरेशनचा भाग म्हणजे एक आनंद, आपल्या मेमरीज आपण चांगल्या कलेक्ट कराव्यात किंवा त्या आपल्या संग्रहित राहाव्यात यासाठी आपण खरेदी केलं तरीही चालतं आणि नाही खरेदी केलं तरीही चालतं. तर आवश्यक आपल्याला निसर्गाने दिलेलं जे वाण आहे, जे संक्रांतीला वापरतो, या गोष्टी मात्र आपल्याला आवश्यक आहेत आणि या गोष्टींची आवर्जून खरेदी करावयाचीच आहे. ट्रेनो हा बोर न्हाणं हा बाल संस्कार करण्यासाठी कोणाची आवश्यकता असतं, कोणाला बोलवावं लागतं त्याबद्दल पाहूयात. तर मैत्रिणींनो, जर तुमच्या जवळपास लहान लेकरं असतील म्हणजे 1 ते 10 वर्षापर्यंतचे असले तरीही चालतात, पण जर 5-6 वर्षापर्यंतचे जे लेकरं असतील तर त्या सगळ्या लेकरांना बोलून घ्यायचंय आणि तुम्ही जिथं राहतो तिथं जर लेकरांची संख्या कमी असेल तर अशा वेळेस तुम्ही जो मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेणार आहोत त्याच दिवशी तुम्ही हा बोर न्हाणं हा बालसंस्कार सुद्धा त्याच दिवशी करून घ्या, की जेणेकरून ज्या महिलांना लहान मुलं आहेत तर त्यांना आवर्जून तुम्ही सांगायचंय की तुमच्या बाळांना सुद्धा घेऊन या. म्हणजे एक तर तुमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण होईल आणि बोर न्हाण्याचा पण कार्यक्रम होईल. कारण ह्या कार्यक्रमाला जास्त मुलं असतील तर तुमचं मूल जास्त ऍक्टिव्हतेनं म्हणजे सगळ्यांमध्ये सहभागी होईल. ह्याचे सुद्धा खूप फायदे आहेत, ते पुढे पाहणारच आहोत. ह्या सगळ्यांना बोलवल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही ठरवलेला आहे त्या दिवशी हा कार्यक्रम तुम्हाला करायचा आहे, त्या दिवशी मग आता तुम्हाला जी मांडणी सांगितली मांडणी करून घ्यायची आणि आपल्या बाळाला नवीन कपडे घालून, आपण जर हलव्याचे दागिने आणले असतील तर ते दागिने घालून आपल्याला बाळाला त्या पाटावरती बसवायचंय आणि पाटावरती बसवल्यानंतर 5 सुवासिनी स्त्रियांनी त्या बाळाचं म्हणजे टीका वगैरे लावून आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे. कारण औक्षणाला सुद्धा हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. त्यासाठी वेगळा व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे. जर लहान बाळ असेल तर अशा वेळेस आईनीच त्या पाटावर बसावं आणि आपल्या मांडीवरती लहान बाळ घेऊन बसावं, म्हणजे हा संस्कार करताना. आणि जर बाळ बसण्यायोग्य असेल आणि ते व्यवस्थित आपण आपलं बसत असेल तर मग बाळालाच बसवावं. ह्या पद्धतीने मग औक्षण वगैरे झालं की जे काही आपण वाण म्हणजे जे काही आपण वाणाचं साहित्य आणलेलं आहे ते सगळं एकत्र करायचंय आणि मग एका स्त्रीने सगळं साहित्य ओंजळीत भरून आपल्याला बाळाच्या डोक्यावरती या पद्धतीने आपल्याला ते खाली टाकायचे. तर मग हे म्हणजे 5 वेळेस 7 वेळेस किंवा तुमचं साहित्य किती आहे त्या ह्याच्यानुसार तुम्ही ते ठरवा आणि त्यानुसार मग आपल्याला ते बाळाच्या डोक्यावरती आपल्या ओंजळीतून खाली टाकायचं आहे. आणि खाली टाकल्यानंतर आपल्याला लेकरांना आधी सूचना द्यायच्यात की खाली टाकलं की ते ज्यांना जे पाहिजे ते घ्या म्हणून सांगायचंय. कारण कसं काही लेकरं सांगितल्याशिवाय काही गोष्टी करत नाहीत किंवा दुसऱ्यांकडे गेल्यानंतर आपण हात लावायचं का, आपण उठायचं का, असे 100 प्रश्न लेकरांच्याही मनात असतात. तर अशा वेळेस आपण म्हणजे हे ओंजळीतून खाली टाकण्याच्या आधी लेकरांना सांगायचं की ते तुम्ही कलेक्ट करून घ्या, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सगळ्याच धीट लेकरं आहेत ते उठणारच, परंतु जी धीट नसतात तर अशा लेकरांना आपल्याला सांगावं लागतं. त्यामुळे ते तुम्ही सांगायचंय आणि नंतर ते टाकायचंय. ते टाकल्यानंतर जी आपण बोलावलेली लेकरं असतात ती लेकरं सगळं त्यांच्या त्यांच्या आवडीने त्यांच्या म्हणजे त्यातल्या गोष्टी निवडून घेतात. तर मग आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यात वाणामध्ये काय काय घ्यायचं आहे ते. तर आपण बोर टाकलेला आहे, पेरू टाकलेला आहे, ऊस टाकलेला आहे, रेवडी टाकलेली आहे, तिळाचे म्हणजे लाडू असतील तर लाडू पण टाकलेले असतात किंवा ओला हरभरा, भुईमुगाच्या शेंगा, गाजर, म्हणजे हे सगळं साहित्य आपण त्या ओंजळीतून त्या लेकरांवरती टाकायचे, जेणेकरून ते सगळे लेकरं ते आपल्याला जे हवं आहे ते उचलतील आणि ते खातील. म्हणजे काय जेव्हा ते उचलतात तेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या हातामध्ये सगळ्या गोष्टी बसत नाहीत आणि आपण जे टाकत असतो म्हणजे एका पाठोपाठ जे आपण ओंजळीतून टाकत असतो तर ते त्यांना कलेक्ट करणं त्यांच्या हातात बसत नाही. तर परिणामी ते काय करतात, लगेच आपल्या तोंडात टाकतात. कारण सगळ्या म्हणजे इतर लेकरांना पाहतात की ह्यानी हे घेतले त्याने ते घेतले तर आपण सुद्धा घ्यायला पाहिजे आणि त्याच ह्याच्यामध्ये तुमचं बाळ सुद्धा सहभागी होतं आणि त्या सगळ्या गोष्टी आपणही कलेक्ट कराव्यात किंवा त्यातल्या कुठल्या गोष्टी त्याला आवश्यक वाटतात किंवा कोणत्या आवडतात त्या आवडीनुसार तो सुद्धा त्या गोष्टी घेतो आणि ओंजळीत जेव्हा त्यांच्या मावत नाही, हातात जेव्हा मावत नाही तर परिणामी ते त्यांच्या तोंडात टाकायला सुरू करतात. म्हणजेच काय तर त्यांना त्या पदार्थाची एका प्रकारे टेस्ट लक्षात येते. आपण असं खाऊ घातल्यानंतर लेकरं खात नाही, आपण असं नेहमी म्हणतो की घरी काहीच खात नाही पण बाहेर गेल्यानंतर बाहेरच्यांचं त्यांना आवडतं. तर ह्याच पद्धतीनं लेकरांना म्हणजे एकमेकांचं पाहून ते काही पदार्थ घेतात आणि आपल्या तोंडात टाकतात. मग जे पदार्थ घरी खाल्लेले नाहीत त्याची टेस्ट त्यांना लक्षात येते आणि मग त्याच्याबद्दलची एक आवड निर्माण होते. म्हणजे जेणेकरून जे काही ऋतू बदलानुसार जे फळं आपल्याकडे अवेलेबल असतात किंवा जे फळं आपल्याला भेटतात ते आपण खायला हवेत.
हाच संस्कार त्या बालमनावरती होतो. म्हणजेच काय, तर ती लेकरं ते उचलून खातात आणि ते खाल्ल्यामुळं काय होतं, त्यांना एक टेस्ट लक्षात येते, चव लक्षात आल्यामुळं त्यांची आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली की माणसाला सवड निघतेच ते खाण्यासाठी आणि मग ते मागून आपण म्हणजे ते बाळ नंतर परत परत मागून त्या गोष्टी खायला लागतं. आणि काय होतं, ओसरती थंडी ही भयानक थंडी पडलेली असते, तर त्या थंडीपासून बचाव होण्यासाठी हे पदार्थ खाण्यासाठी आवश्यक असतात. त्याचसोबत त्यात काही असे पदार्थ असतात की जे येणाऱ्या उन्हाळ्याची उष्णता ती दाहकता लेकराला त्रास होणार नाही, तर ते पदार्थ खाल्ले तर निश्चितच त्यांना त्या उष्णतेचा सुद्धा त्रास होणार नाही. या ऋतूबदलाला आपलं लेकरू सुद्धा सदृढतेनं ऋतूबदलाला सामोरं जावं, यासाठी हा बालसंस्कार खूप महत्वाचा आहे. त्यासोबतच आता मी तुम्हाला सांगते की याचे फायदे काय आहेत केल्याने. तर ह्याचे फायदे असे की जेव्हा 4 वेगवेगळ्या स्वभावाच्या लेकरांमध्ये आपलं बाळ मिक्स होतं, तर तेव्हा त्याला स्वतःचं समायोजन करायला येतं. म्हणजे समायोजन म्हणजे काय, कारण एखादं लेकरू घरात खूप बोलतं परंतु बाहेर गेल्यानंतर ते बोलत नाही, तर अशा वेळेस अशा वेगवेगळ्या लेकरांच्या म्हणजे वेगवेगळ्या स्वभावाच्या लेकरांसोबत राहिल्याने त्या प्रत्येकासोबत आपण म्हणजे आपण जर मिसमॅच होत असेल तर आपण त्याच्याशी कसं एकरूप व्हायचं किंवा त्याच्यासोबत एक बॉन्ड कसा तयार करायचा, तर हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपलं एक अस्तित्व आहे आणि आपण सुद्धा ह्या सगळ्यांसोबत करू शकतो, म्हणून ते त्यात सहभागी होतं आणि परिणामी त्यांचं समायोजन क्षमता वाढते. त्यासोबतच प्रत्येक पदार्थ वेगवेगळे पदार्थ आपण टाकलेले असल्यामुळं ते ज्याला जी आवड आहे त्या आवडीनुसार ते पदार्थ वेचतात. तर त्यावेळेस त्या बाळाच्या नर्वस सिस्टीम या स्ट्रॉंग होतात. म्हणजे त्यांना त्यांचा एक कल कळतो की आपल्याला हे आवडतं तर आपण ते जमा करायला हवं, तो घेतोय तर मग आपणच पहिल्यांदा घ्यायला हवं. अशा प्रकारे म्हणजे एकमेकांच्या चढाओढीच्या ह्याच्यातनं त्यांनी ते स्वतः कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी त्याची नर्वस सिस्टीम ही स्ट्रॉंग होते. आणि जेव्हा आपल्या शरीराची मुवमेंट होते की ते खाली पडलेलं वेचताना इथं ते दिसलं की मग तिथं जायचं, तिथं दिसलं की तिथं जायचं, म्हणजे जे पसरलेलं असतं ते सगळं कलेक्ट करण्यासाठी जेव्हा ते फेऱ्या मारतात किंवा फिरतात, तर त्यावेळेस त्यांची मसल सुद्धा त्यांचे स्ट्रॉंग होतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फायद्याच्याच आहेत, कारण लेकराच्या वाढत्या वयाच्या अनुरूप ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांची मसल स्ट्रॉंग झाली पाहिजे, नर्वस सिस्टीम डेव्हलप झाली पाहिजे आणि त्यासोबतच त्यांना म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी कळायला पाहिजे आणि त्या चवीसोबतच मग आपल्याला आपल्या बाळाचा कल लक्षात येतो की त्याची आवड काय आहे, त्या आवडीनुसार मग आपण त्याची आवड जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आवड तर लक्षात येतेच, त्यासोबत आपल्याला म्हणजे सगळे लेकरं जेव्हा एखादा पदार्थ एखाद्या लेकराला आवडत नाही परंतु सोबतचा त्याचा मित्र खातोय ते पाहून त्यांच्या चढाओढीने हे सुद्धा खायला लागतात. म्हणजे जे आवडीचे पदार्थ नाहीत ते सुद्धा सगळ्यांमध्ये मिक्स झाल्यामुळे ते खायला लागतात. त्यामुळं हे सगळ्या प्रकारचं आहार त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट व्हायला मदत होते. म्हणजे हे एवढे सारे फायदे आपल्याला या बोर्न आणि या बालसंस्कारातून होतात. तर निश्चितच बालसंस्कार खूप महत्वाचा आहे. तर अस्तागत ज्या महिलांनी बालसंस्कार म्हणजे तुमचं 5 वर्षाच्या आत बाळ आहे परंतु तुम्ही आतापर्यंत एकदा सुद्धा हा संस्कार केलेला नसेल, तर आवर्जून तुम्ही हा संस्कार करायला हवा. कारण ह्याच्यासाठी कुळाचीच परंपरा असायला हवी असं काही नाही, यामागं शास्त्रीय कारण आहे. आपल्या लेकराचं समायोजन होतं, आपल्या लेकराच्या आवडी कळतात, आपलं लेकरू जे निसर्गाने दिलेलं आहे त्या आहाराच्या चवी घ्यायला लागतं. ती चव घेतल्यामुळे निश्चितच तो आहार त्यांच्या पोटात जातो आणि त्याची तब्येत चांगली होते. म्हणजे अशा अनेक गोष्टींचे फायदे आपल्याला आहेत, तर ते फायदे जाणून आपण असे रिच्युअल्स पाळायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्ही आतापर्यंत केला नाहीत पण केल्यानंतर काय होते ही मनात कसलीही भीती न आणता आपण हा बालसंस्कार करायचा आहे. आणि आणखीन एक गोष्ट, या बालसंस्काराचं जे काही वाणाचे प्रकार आहेत, जे काही आपण वाण टाकतो तर त्यामध्ये आता बिस्किट आणि गोळ्या सुद्धा टाकतात. बिस्किट आणि चॉकलेट गोळ्या ह्या लेकरांच्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. त्याच्यामुळं फक्त एक लेकरांना आनंद व्हावा किंवा त्यांनी ते निवडावं म्हणून आपण जरी टाकत असलो तरी वैयक्तिक मत असं आहे की ज्या गोष्टींपासून आपल्याला त्यांना लांब ठेवायचंय, ज्या गोष्टी त्यांच्या आहारात असायला हव्यात म्हणून आपण हा संस्कार करतो, तर अशा वेळेस चॉकलेट बिस्किट ह्या सगळ्या गोष्टी आपण स्किप केल्या तरीही चालतं. त्याऐवजी तुम्ही त्यांना म्हणजे तिळाचे लाडू, रेवडी हे जर पदार्थ त्यात ऍड केले, हे गोडाचेच पदार्थ आहेत आणि चॉकलेट म्हणून ते खाऊ पण शकतात, तर हे जर पदार्थ ऍड केले तर निश्चित ते पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीराला फायदे होतील आणि जाणाऱ्या म्हणजे
खूप वाढलेल्या थंडीपासून त्यांचा बचाव होतो आणि येणाऱ्या खूप उष्णतेचा दाहकता त्यांच्या शरीराला सहन करण्याची ताकद त्यांच्यात तयार होते. त्यामुळे शक्यतोपर्यंत ह्या गोष्टी स्किप करून ज्या निसर्गाने दिलेल्या आहेत त्याच वाण म्हणून जर वापरलं तर निश्चित आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला तुमच्याशी शेअर करायची होती. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच एका नवीन माहितीसोबत, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.